नमस्कार मंडळी. जन्माला आल्यावर घाबरून रडणारं बाळ आईच्या उबदार कुशीत शिरलं की गोड हसतं. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळाला की माणसाच्या चेहऱ्यावर आपोआपच हास्य फुलतं. असंच हास्य तुमच्या चेहऱ्यावर फुलवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा हंगाम. मंडळी, फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे करतोय एका देशाच्या राजकन्येशी लग्न. चला तर मग जाऊया या लग्नाला, जिथे आपल्याला भेटणार आहेत कोकण कोहिनूर ओमकार भोजने, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो. ओ माय गॉड, मला विश्वासच बसत नाही यार. यो यो हनी सिंग. माय गॉड, फायनली आपलं लग्न झालं. हा गौऱ्या भावा. काँग्रेस यार. थँक्यू यार, थँक्यू सो मच. तू आलास म्हणजे मला वाटलं नेहमीप्रमाणे जेवून परस्पर निघून गेलास की काय, पण तू आलास. डार्लिंग, मीट माय फ्रेंड प्रसाद. हॅलो 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 हॅलो. अरे गौरव, कुठं होतास यार? किती वेळ शोधतोय, संपूर्ण हॉलमध्ये शोधतोय तुला. मुद्दाम करतो का रे? माझं लग्न आहे 2 तास, 8 हॅलोजन खाली मी उभा आहे आणि तरी तुम्हाला हॉलभर शोधतोय. अरे नाही, गोंधळ काय झालाय, तुझा कॉस्ट्युम आणि वेटरचा कॉस्ट्युम सेम झालाय. ओळखतात ना वेटर कोण आहे, नवरा कोण आहे. आणि त्यात झालंय काय की एक वेटर तुझ्यापेक्षा जरा हँडसम आहे, लोक त्यालाच नवरा समजून आहेर देत आहेत. काय सांगतो? म्हणजे मी तेच बोलतो यार, सगळे हिलावून भेटतात आणि मला पाणी का विचारतायत? तेच बोलतो ना गौरा. अरे नवरा वाटावं म्हणून काहीतरी असं झब्बा बिब्बा शेरवानी बिरवानी असं काहीतरी घालायचं ना. ड्यूड, टक्सिडो. Am I right? काय टक्सिडो, 40,000चा टक्सिडो आहे हा. पण क्या बात आहे गौऱ्या, लय मोठा झाला तू भाई. एवढा खर्च विरचा हा गौऱ्या. आता काय टेन्शन आहे आपल्याला, तुला सांगतो ना. 1 कोटी रुपये आपण पठाणाकडनं व्याजाने उचललेत. वेडास का? म्हणजे काय, ते नाही फेडले तर होऊन जातात ते. टेन्शन नाही आपल्याला. अरे आता आपण अमेरिकेच्या राजकन्याशी लग्न करणार म्हटल्यावर एवढा तर खर्च केला पाहिजे ना. एक मिनिट, कोणाची? अमेरिकेची राजकन्या. कोण? ही माझी बायको व्हेनिसा क्राट. नाही, परत एकदा बोल. व्हेनिसा क्राट. एकदा व्हेनिसा क्राट. नाही रे, किती प्रयत्न केला तरी वनिता खरातच ऐकू येत. वाटते पण तेच ते. आणि गौरव, अमेरिकेचे राजकारण असं काही नसतं रे. अरे इंग्लंडमध्ये राजकारण आहे, अमेरिकेत वगैरे नाही. अमेरिकेत आपल्यासारखंच आहे इथे. अरे तू काय पण काय बोलतो रे, अमेरिकेत राजकारण आहे ना. नाही रे, नाही गौऱ्या. अरे तुला खोपोलीच्या फुगेवालीने तुझं स्थळ नाकारलं, अमेरिकेचे राजकारण कोण देईल तुला? काहीतरी गोंधळ झालाय गौऱ्या, काहीतरी गोंधळ आहे. अरे काय गोंधळ नाहीये यार, खरं सांगतो ना तुला. ही अरे कुठे भेटली तुला? कुठे भेटली? आपली फॅन आहे, प्रचंड वेडी आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी भारतात आली, मराठी शिकली. अरे हिचं अख्खं राजघराणं येते लग्नाला. काय आता कळलं? तू हसू नको, हसला गोंधळ होतो. तू हसू नको. काय झालं आता मला सांग पहिले, काय झालं? एक्सक्यूज मी, आर यू प्रिन्सेस? Yes. फ्रॉम विच कंट्री? Armika. कम अगेन. Armika. हसू नको. हसला ना हे सोनपापडी. काय झालं? अरे तो वेगळा देश बोलतोय कोणता तरी, अरेमिका नावाचा. अरे ती चुकून बोलली असेल ना यार. तू नाही बोलत मेसेजला मेसेज. अजून पण चरबी गेली ना रे.
एक मिनिट तुम्ही मला या चुगल मॅपवर तुमचा देश दाखवा बघू. This one. Aramika. हा Yes. गौऱ्या अरे कोणता तरी वेगळा देश आहे. कोणता कुठला देश? नाही माझ्या बोटाखाली येता व्हावं. हा देश आहे तुझा? Aramika. पप्पुआ नावाच्या देशाच्या खाली पाण्यात एक टिंब आहे. तुझ्या टिंबाची राजकन्या आहेस? Yes. ए गौऱ्या 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 हा एक मिनिट. काय? अरे अजून इंटरेस्टिंग आहे. काय? या देशाचं एकूण क्षेत्रफळ 500 मीटर. किती? 500 मीटर. फक्त 500 मीटर? अरे आपला स्टुडिओ पण मोठा आहे. म्हणजे काय माहित आहे, एकदा गाडीची टाकी फुल केली ना वर्षभर देश फिरायला जात नाही. खरं सांगतोय? काय? अयो अयो देशाची एकूण लोकसंख्या 27. Aramika. काय? Aramika. मी तेच बोलतोय. अरमिका. हा सगळ्यांनी बाजू इलो अरे मिकाचो राजू. हा सगळ्यांनी बाजू इलो अरे मिकाचो राजू. ज्याचो नावाचो डंका वाजो. ज्याच्या नावाचो डंका वाजो. खांड्या ही चाल आधी ऐकल्यासारखी नाही वाटत? आवाज ही ऐकल्यासारखी नाही वाटत? मला अगदीच वेगळी चाल वाटते. मी कधीच ऐकलेली नाही. किती मुद्दाम करतो बे. हा हे कोण आहे? My daddy. चेडू My daddy. चेडू Daddy तुम्ही इला. बस करा ना, बस करा ना. हे गौऱ्या गौऱ्या हा सासरा गौरव पाया पड. ए मी याच्या पाया पडणार नाही, आधी सांगतो तुला मी. पाया पड. अरे काय यार तू पण यार असा कसा सासरा आहे? फ्रॉक घालून आलाय, लाज नाही वाटत तुला? सासरे बुवा फ्रेश. इथं त्याने मला गुडघा मारला बे. हा सासरा आहे? तुझ्या बापान लात मारली मला? नो नो आमच्या देशाच्या भाषेत आशीर्वाद दिला आहे. हो काय? येस. दुवा देऊची रीत असाई. फक्त ऍक्सेंट बदललाय, भाषा मालवणी. तू आधी होती री. ए यार सांग ना यार, ही मालवणी भाषा आहे ना? ना रे अगदीच अनाकलनीय भाषा आहे. मला काहीच कळत नाही. वेगळाच आहे काहीतरी हे. नो नो ही आमच्या देशाची भाषा आहे. काय? येस. दादानू वया वराडी खैरवले. आलेच मगे बाहेर हा त्यांका भुतूर सोडा नाही. काय सांगताय? वय तरी कन्फर्म कन्फर्म मालवणीच बोलतात. फक्त शेवटी भांडेवाली. ए तुला येते नाही मालवणी? सांग ना काय बोलते त्या, सांग ना. नाही रे पहिल्यांदाच ऐकतो ही भाषा. अगदी संबंध आहे. तुला लय मारला पाहिजे, मुद्दाम करतो तू. गौरव. काय आमचे देशवासी बाहेर थांबलेत, प्लीज त्यांना सोडायला सांग. 27 लोकांचा बिकारा देश तुमचा. सॉरी. आणि ते बाहेर वाट बघतायत. लग्नात फक्त 50 लोकांना परमिशन आहे. 25 तुमचे, 25 आमचे. झालं आता? येस. हा. आमच्या देशाची संख्या 27 आहे, त्याच्यातले 21शी तू लग्न केलेस. हो काय? 25 जणांना सोडले, एक राहिले, प्लीज त्यांना सांग ना सोडायला. हा तुरा आहे ना,
नंतर सांगतो तुला. 27 लोकांच्या देशाचा तू जावई झालाय गौऱ्या. लय भारी वाटतंय यार मला, लय भारी वाटतंय. हस रे हास. पण कसंही असलं ना तरी राजघराणा आहे, करोडोंची संपत्ती आहे त्यांची. आणि आमच्या लग्नानंतर तिचा बाप सगळी संपत्ती मला देणार आहे मला. आणि सांग प्लीज तुझी संपत्ती किती आहे सांग जरा ह्याला. येस शुअर. या 27,000 करोड अरेमिकन लॉर्डर्स. ऐकलं का? अरेमिकन लॉर्डर्स. कळलं? काय झालं? काय हसू नको तू. हसलं की काय झालाय माझा गौऱ्या. काय? हे बघ चुगल केलंय मी करन्सी रेट. त्यांचे 500 करोड अरेमिकन लॉर्डर्स म्हणजे आपला 1 रुपया. ठेवू नको. मग 27,000 करोड लॉर्डर्स किती होतं सांग मला. कुठे ठेवशील एवढा पैसा? 54 रुपये. हे काय? ठेवूया हे तुमच्या गाडीत ठेवूया. हे येस. हे 27,000 करोड लोडर्स. अरे तुम्ही 1 नंबरचे लोडर्स. सॉरी. हे मी ठेवू? येस. काय भंगार देश आहे तुमचा इतका. एवढी संपत्ती तुमची फक्त. आणि तू या देशाची राजकन्या. Yes. लाज वाटली पाहिजे बोलायला पण. गौरव आमचा देश छोटा असला तरी तो आमचा देश आहे. हो. येस 500 मीटर क्षेत्रफळ आहे आमचं. अरे त्याला स्क्वेअर फूट मध्ये मोजा रे तुम्ही. शट अप. आणि तुमच्याकडचे लोक काम काय करतात रे? काही नाही. मग भरती आली की नारळाच्या झाडावर चढतात, ओहोटी आली की खाली उतरतात. इतका भिकार देश आहे. आणि त्या देशाच्या राजकन्याबरोबर मी लग्न केलंय. बरं तुमच्याकडे लोक खातात काय, काम काय करतात? काही नाही. भरती गेल्यावरती किनाऱ्यावरती आळशी मासे असे पडून असतात ते खातो. चिडवा येस. यांका माडार चढू की भारी आहे. लय आवडला तुम्ही. लय भारी आहे. तू आमच्या गावात येता. घेऊन जा. एक दिलाय त्याला घेऊन जा. प्रिन्स पपूला बाबूशी या. 1 मिनिट. हा कोण आहे? माझा भाऊ, या देशाचा राजपुत्र. प्रिन्स पपूला. बाबूशी या. हा राजपुत्र आहे. येस. असा सेम एक जण आमच्याकडे आहे. सेम. गौरव वनिता ओंकार सरांनी टेक्निकलला बोलले लवकर चला. बाकी सगळं मरू दे. 1 करोड पठाणाकडे घेतलंय ते लक्षात ठेव फक्त. तू नको ना घाबरव मला. प्रिन्स पपूला. बाबूशी या. काय नक्की भारी आहे. चला निदान मला अंगठी तरी मिळाली. थँक्यू सो मच. नो नो गौरव, काय त्यात अंगठी नाहीये. मग त्यात आमच्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. कोण? मुंगळा. कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी मुंगळा असतो रे? कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी मुंगळा असतो रे? अरे ज्या देशाचा राजकुमार विराट जगताप असू शकतो त्या देशाचा असू शकतो. मुंगळा खिशात घेऊन फिरू मी? मला बाबा तुझा मुंगळा मिंगळा. अरे ह्याचं काय करू मी? ठेवून काय करू मी? गौरव, हा. आमच्या देशात ज्याचं लग्न होतं त्याला मुंगळा देतात. हा. मग त्याने त्या मुंगळ्यासाठी एक मुंगळी शोधायची, त्यांचा संसार थाटायचा. त्यांना 30 पोरं झाली आणि ती जगली तरच त्यांच्या लग्नाला मान्यता मिळते आणि मगच ते दोघं हनीमून करू शकतात. किती भंगार पद्धत आहे रे यांची. इतकी भंगार पद्धत. मुंगळा दिला यार मला. हा घ्या तुमचा मुंगळा आणि तुमच्याकडे ठेवा. मला नको ऐकायला ना. नो गौरव, इट्स कंपस.
मुंगळा कुठं आहे हा मुंगळा कुठं आहे याच्यातला गेला 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 मंगला गेला 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 मंगला गेला 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 अरे कुठं गेला मंगा कुठं काय मुंगा अरे थांब आहे नाग्यानो नाश्ता कशाला तो मुंगळा आज जेवतोय परफॉर्मन्स तर ब्रिलियंट होताच, पण ही स्टेप म्हणजे राहवलं नाही, ही करायचीच होती म्हणून आलो. दंगा परफॉर्मन्स होता गाईज, फार मजा आली. हे तुमचा हा देश अर्मिका, त्याच्यामध्ये आम्ही खरंच पोचलो. म्हणजे काय इथे काहीच नाही आहे स्टेजवरती, फक्त एक रिसेप्शन किंवा लग्नाचा सोहळा आहे. पण तुमची डायलॉग डिलिव्हरी, तुमचं मॅनरिझम सगळं इतकं पॉवरफुल होतं की आम्ही मेंटली सिरियसली त्या देशात पोचलो. फार सुंदर, ब्रिलियंट, सुपर परफॉर्मन्स, फार मजा आली. आम्ही वेडे झालो हसून हसून. थँक्यू. वा वा वा. आपण म्हणतो ना मॅडनेसचा कहर, तर खऱ्या अर्थाने मॅडनेसचा कहर असणारं हे स्किट होतं. तुम्ही ऑक्सिजन आहात यार, आमच्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ऑक्सिजन आहेत रे, कारण आता हा श्वास आम्हाला हवा आहे आणि तुम्ही देता यार. क्या बात आहे, लव्ह यू यार. मला वाटतं या स्किटसाठी स्पेशली अमीर हडकर आणि कंपनी आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी विशेष टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड जॉब गाईज. वा वा. थँक्यू सो मच. मंडळी, एका पोलिसाला करायची आहे साध्या वेशामध्ये खास कामगिरी, पण त्याला सहन करावी लागते एका कजाकबाईची दादागिरी. ही हास्य कारागिरी घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाचा षटकार विशाखा सुभेदार. अरे यार, अरे पडला तो. मोरे. यस सर. 1000 वेळा सांगितलं इथे मला सर म्हणायचं नाही. ओके टकल्या. अरे सर म्हणायचं नाही म्हटलं टाकल्या म्हणतो तू. अरे आपण पोलीस आहोत, आपण दोघे ओळखीचे आहोत हे दाखवायचं नाही. लक्षात आलं? आपण सिक्रेट मिशनवर आहोत. लक्षात आलं? इथे आता थोड्याच वेळात बाबू फिरंगी नावाचा एक स्मगलर येणार आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी 50 कोटीचे हिरे चोरलेले आहेत. कळलं? आता तू इकडे येणार अशी टीप आहे. तो इथे आला की तो कुणाशी बोलतोय, कुणाशी फोनवर बोलतोय, कुणाला भेटतोय, सगळ्याची माहिती आपल्याला पाहिजे. लक्षात आलं तुला? म्हणून आपण इकडे आलेलो आहोत. तू काय झालायस? मी फुगेवाला. काय झालायस? मी फुगेवाला. हा. हे काय खिशात काय हे काय? ते जड दगड आहेत 2-3 खिशात ठेवलेस का? ते मागच्या मिशनच्या वेळेस गॅसचे फुगे हातात ठेवले तर उडून गेलो होतो. आता हे दगड आहेत दादा, आता नाही उडणार. आता नको रे बाबा हे असं काही करू. मिशन महत्वाचं आहे. लक्षात आलं का तुला? कॉन्सन्ट्रेट. तयार आहेस? बाकी अभ्यास झालाय सगळा? हो सर. चल सुरू कर. गुफे घ्या गुफे. अरे गुफे नाही रे, फुगे. पहिल्याच वाक्याला कसं चुकतोस तू? नको रे, अशा छोट्या छोट्या चुका नको करूस. नाही. झणमे म्हणतोस म्हणजेला हे सगळं करू नकोस तू. कॉन्सन्ट्रेट. येस सर. हा नीट कर.
अकेला लैला बनाना लैला अकेला लैला बनाना लैला. सर तुम्हाला केळेवाला जमत नाहीये सर. पिकनिकला आलाय नाचतोच कसं आला आला आला. ऑल युनिट्स पार्सल आलंय. आय रिपीट पार्सल आलंय. मी ड्युटीवर आहे घरी तिकडे वॉचमॅनकडे ठेवून द्या. अरे काय ऑनलाईन मटेरियल मागवलंय शॉपिंग केलं कोड लँग्वेज आहे ना आपली. पार्सल आलंय तिथे बाजूला आलाय तोच आहे बाबू फिरंगी. लक्ष दे लक्ष दे. ऑल नॉट ओव्हर अल्फा रॉजर. ओके ओके. फुगे फुगे घ्या फुगे. इधर क्या है? इधर क्या है? चलो निकलो इधर से. एक मिनिट. तुम्हा फेरीवाल्याला 1000 वेळा सांगितलंय फुटपाथवर बसत जाऊ नका तरी तुम्ही बसता. तुम्ही इथे बसल्यावर आम्ही पादचाऱ्यांनी चालायचं कुठे? हम जाता है 10 मिनट के बाद जाता चला है. उठा उठा. 10 मिनिट के बाद नहीं अब्बी के अब्बी इधर निकलो. माझ्याकडे बघ ना मी तुझ्याशी बोलते ना. त्या माणसाला काय मत लागले? अब्बी के अब्बी इधर से निकलो. देखो बहन जी हम केला बेचने यहाँ बैठे हैं. ये फुटपाथ है ना. हाँ, फुटपाथ. इधर केला क्यों बेचते हो? चला उठा उचल निक निक. देखो बहन जी हम केला बेचने आया है. 35 रुपया डजन केला है आपको चाहिए तो बोलो पटकन जाओ यहाँ ए से. बाबा मला नकोय तुझी केळी कळलं ना. आमच्या घरी कुणीही केळं खात नाही. मला केळी नकोय. उचल उचल तुझं टोपलं निक. अरे नाही अरे आणि काय रे फुगेवाला तू काय इथे आलास फुगे विकायला? हा तुला वेगळं सांगायचं. सांगितलं ना इथं फेरीवाला ना मनाई आहे. निघा इथून. ते आमचे सर बोललेत ना ते. अरे हम क्या कहा का हैं? हम क्या गलती है का? ये कौन सी भाषा बोलते हो तुम? ये कैसा परप्रांतीय है तुम? हाँ ये कौन सी भाषा बोलते हैं? तू काय तिकडचा गौरव मोरे आहेस? अरे 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 किधर से आया है तुम? आणि काय रे तुला कळतं? सांगितलं ना इथे फेरीवाल्याने उभं राहायचं नाही. का उभा राहिलायस? या सगळ्या फुगे तर टॉचला नाही 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 नाही. हाँ तुम किधर से आया है तुम? हम ऊपी से है. ऊपी उपी 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 ऊपी उपी म्हणजे एमपी के बाजू है ना. ऊपी एमपी मध्य प्रदेश की बाजू. कुठली भाषा आहे ही? कुठली भाषा आहे? ऊपी उत्तर प्रदेश बोला ना. ते यूपी आहे हाँ, यूपी. यूपी से है. यूपी में किधर रहता है तुम? अरे बाप रे. अरे बाप रे. यूपी में किधर रहता है तुम? नीट बोला. यूपी में किधर? उत्तर दो. उत्तर. यूपी में किधर रहता है तुम? सांगली का सांगली. सांग. यूपी सांगली. सांगली के पूरे नाम का एक गांव है वहाँ पर हम रहता है. एक मिनिट तुला ना आता पोलिसांना बोलवतो इथे. एक इकडे 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 पोलीस. ए शाण्या ए मला नको सांगूस कळलं ना. गा बस. आता बरोबर हातापाय जोडशील माझ्या. थांब मी पोलिसांना फोन लावते. दादा जरा पोलिसांना फोन लावा. फोन लावा. 100 फिरवा. काय मी फोन विसरले घरी. तुम्ही फोन लावा. फोन लावा ना. आता बघा कशी. आता लावू फोन. अरे नहीं नहीं उनका कहा का फोन लगाना है बोल रहा है. जोपर्यंत तुम्ही इथून उठत नाही ना तोपर्यंत मी हलणार नाही. ठिय्या मारून बसणार. अरे हक्का है. या वस्तीत कोणीतरी आहे का इथे? इथे आहे का या एरियात कोणीतरी दिसतंय इकडे? काही गिराईक दिसतंय? आजूबाजूला कोणी आहे? एक म्हातारा म्हातारी तिकडे बिचारी चालतायत. माझ्यासारख्या बायका इथे वेट लॉस करायला येतात. हे झालंय का थोडस? हा वेट लॉस करणाऱ्या बायकांना तू केळी विकतोस. लाज नाही वाटत तुला? अरे हक्कल हका का तुम क्या? हम तो केला बेच में है. हम केला बेच रहे हैं. आजच्या दिवशी आम्हाला इथे केला विकू दे. दिपशी काय? दिपशी दिवशी अशी भाषा आहे ती. काही धड जमलेलं नाहीये. कुठली भाषा बोलतोयस तू? अरे देवचिता दिवशी हमका यहाँ बेचना है ना. अरे बाई माझा ऐका मी तुम्हाला पाहिजे तर केली देतो फुकट. ए मला नकोय तुझी फुकट. 1 डझन देशील?
हा घेऊन जा, एक काय 2 डझन केळी घेऊन जा, पण परत येऊ नका बाई, हात जोडतो. ठीक आहे. अरे केड़ा नहीं है बोले लो, केड़ा नहीं है बोले लो, केडाच संपलेला है लय लो. ही कशाला परत आली? अरे काय आहे? शहाळा दे. माझं शाळ आहे, मी नाही देणार. माझं शाळ आहे, मी नाही देणार. अरे आता युपी कडचा होतास ना तू, आता लगेच तुझी भाषा बदलली. बहन जी आज शहाड नहीं दे सकता, डेकोरेशन के लिए लगाया है. अरे फळ विक्रेता आहेस ना तू, मग मला गिरायक आलंय, मला शहाळा दे. मी अरे नहीं दे सकता. अरे बोल ना, स्किट काय बघतो, बोल ना. ताई आहो, काय करताय तुम्ही मगापासून? इकडे साईडला इकडे इकडे. अहो हे आहेत ना, हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. तो आहे ना, तो बाबू फिरंगी आहे, चोर आहे तो कुख्यात. त्याला आम्ही दोघं पकडायला आलोय. तो काय म्हणला माहितीये का? काय? तुम्ही म्हणे बाबू फिरंगी आहात आणि हे पेद्र तुम्हाला पकडायला आले, हे इन्स्पेक्टर आहे म्हणे. आत्ताच्या आत्ता माझ्या पुढे कथा रचली माहिती. एक काम करा, त्यांची टोपली ऐका ना, ही टोपलीशी उचली आहे बघा ह्यांच्या. बाई बाई ऐका माझा. बाई अरे काय चाललं तुमचं बाई? अरे बाई लोडे रे, लोडे रे. ऐका ए बाबू, नको. शांत बसा बाई, शांत बसा. अरे हे कसं उचललं आता? ऐका बाई, आता ऐका. बंदूक खाली. एक मिनिट, माझा ऐका. केळी या हाताने खाली ठेवा, दुसरा हात बंदुकीला लावा आणि चापोडा. माझा ऐका, पुढचं मी बघतो. गळे अरे केळी काय फेकून मारते ही बाई? अरे हे पळून गेला. क्या बात. तुमचं चोराला पकडायचं मिशन जरी फेल गेलं असलं तरी देखील तुमचं हास्य मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. मजा आली, खूप मजा आली. सई काय म्हणशील? समीरदा तुझं अभिनंदन, कारण तू लिहिताना दत्तूच्या हक्काचे पंचेस त्याला बहाल केलेस आणि त्याला ते छानपणे काय म्हणूया परफॉर्म करू दिलेस. फार मजा आली. विशाखे मस्त, एका अतिचिकित्सक नागरिकाचा कॅरेक्टर तू खूपच सुंदर रंगवलंस. तू जेव्हा अशी चालत आलीस तेव्हाच फार हसायला आलं होतं आणि कळलं नव्हतं की तू त्यांच्यापैकीच एक आहेस का कोण आहेस. त्यामुळे तो सस्पेन्स त्या चालीमुळे क्रिएट झाला. मस्त, फारच सुंदर रंगवलंस कॅरेक्टर समीरदा. आणि त्यातून होणारा विनोद हा फारच इंटरेस्टिंग होता, नवीन होता. मजा आली. आणि चोर फारच रुबाबदार होते. आय थिंक बेल बॉटम फारच सुंदर कॅरी केली सुमी श्यामदा. मजा आली. मस्त धुआधार परफॉर्मन्स, ब्रिलियंट. थँक्यू सो मच. मंडळी, थकलेल्या मनाला तरतरी देण्यासाठी घेऊया कडक विनोदाचा मसाज. आणि हा मसाज द्यायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. अरे वा 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 भलत. हा बोल रे बो. अरे काही नाही रे, हास्य जत्रामधून सुट्टी घेऊन आहे ना, आराम करायला आलोय मी इकडे बीचवर. हा, आपल्या खानदेशात काही समुद्र नाही ना, म्हटलं बा समुद्र बघून घेऊ. हा, अरे नाही रे, स्किट बद्दल विचार नको तू. अरे बाप, अरे डोक्याच्या पार बांधका उडून जातो रे. सगळी जबाबदारी त्यांना बाय ना माझ्यावर जास्ती. ते 2 दलिंदर आहेत ना, ते तर मला काही सुधरूच देत नाही रे. अरे कशाचे सिनियर आणि फिनियर रे. आता बोलायला गेलो तर माझ्या तोंड दिसेल मग, पण ते सर मला बोलतात. काय रे
ओ बो जाम भारी माज. मी आहे ना फक्त चेहऱ्याने माझ्यावरडा दिसतो पण अजिबात माज नाही माझ्यात. खानदेशचा माणूस कसा बाहेरून कडक दिसतो पण आतून एकदम मऊ असतो बा फणसासारखा. हा माट्टा वासर तुमच्याकडे कुठं फणस फणस कोकणात असतो ना रे. अरे हो पण भावना समजून घे ना तू. अच्छा. आता खानदेशात भुईमुग पिकतो मग स्वतःला काय शेंगदाण्यासारखा म्हणू. केडी येते तिकडे स्वतःला केड म्हणू का मग. स्वभाव वैशिष्ट्याला गेले पाहिजे ना ते. आता फणस कसं बा एकदम सूट होऊन जात. आणि माझ बीज नको रे मला माझ नको. द्यायचे असतील ना 2 पंचेस द्या रे फक्त 2 पंचेस द्या तेवढे द्या. 2 पंच. पण काय माहितीये त्याचा ना मगाशी जरा फंबल पडला. त्याला म्हणायचं होतं की आम्ही मेसेज देतो. मेसेज देतो. हा कोणाला देतो. ते म्हणजे कसं असतं ना ते तेल मेसेज ऑइल मेसेज हेड मेसेज बॉडी मेसेज ते आम्ही देतो. अरे सरळ सरळ म्हणा ना तुम्ही की तुम्ही मसाजवाले म्हणून. आणि का रे तुम्ही दोघं मसाजवाले ना मग स्वतःच्या डोक्याला तर तेल लावा कधीतरी. काय ते मला नाही करायचं मसाज मला जरा शांत. नाही मस्त आमचा मसाज घ्या ना एकदम फ्रेश होऊन जाईल तुम्ही. म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकदम शांत वाटेल स्वर्गात गेल्यासारखं वाटेल. म्हणजे जे जे तुम्हाला त्रास देतात ते सगळं दूर गेल्यासारखं वाटेल. ते 2 दलिंदर पण दूर जातील. कोण दोन तरी ते आहेत माझ्या 5वीला पुजलेले ते पण करू मसाज करू बा. पटकन पटकन मसाज चला करा मसाज करा पटकन पटकन लगेच सुरू करायचं. चला सुरू करूया. करा ना. काय झालं हसतो काय. ते 500 रुपये ऍडव्हान्स. अरे देतो ना रे भाऊ तू मसाज तर सुरू कर. नाही नंतर काय होतं ना की म्हणजे हाताला तेल लागलेलं असतं ना मग ते नोट असे घेतलं की नोटेला तेल लागतं मग नोट अशी फाट. बरोबर देतो. किती देऊ. 500 देऊ का. दादा आजची पाहुणी झाली. चला 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 मसाज सुरू करूया. पैसे आलेले आहेत. राहू दे नीट करा मसाज करा. चला काढू का टी शर्ट काढू. कवरी घाई करतो. पण दादा आपण यांना कुठलं तेल वापरायचं. याला मला वाटतं याला गुलाब तेल वापरूया. कुठलं गुलाब. दादा त्यापेक्षा मी काय म्हणतो आपण चंदनाचं वापरलं तर. चंदनाचं बसाऱ्याला परवडणार आहे. चंदनाचं कपाल बघ त्याचं कौर आहे. सगळं चंदन कपालातच संपल. नाही काम करूया आपण ना ते हिमालयात ना आणलं होतं ना बर्फाचं तेल. तेल लावूया ते बर्फाचं तेल. थांबा दादा पण तूच काल बोललास ना ते हिमालयाच्या बर्फाच्या तेलात बर्फ थोडा कमी झाला होता म्हणजे. तुम्ही बाय ना तेल काढ्या कुठलं तरी तेल काढ आणि चोपडा ना. आतापर्यंत आहे ना एखादा असता ना तो नारळाच्या झाडावर चढला असता नारळ तोडला असतं त्याने त्याच्या खोबरेल तेल बनवलं असतं माझा मसाज केला असता निघून गेला असता. करा ना काहीतरी मसाज करा. काय बाटली ती काढा. बाटली कर आपण याच्यासाठी बाटली कर दादा बाटली कर. चला काढू का मग आता. हा काढू. ते तुम्ही कोण करणार आहे ते बघा. दादा मी काय करतो पहिले आहे ना आपण हात घेऊया. हात झाल्याच्या नंतर मग आपण पायाकडे जाऊया. नाही अरे सर कसं आहे आपण लहान होतो ना तर आपली आई कशी टाळून तेल टाकायची. पहिलं टाळूत तेल टाकायचं त्याच्यानंतर मग कानात थोडं टाकू त्याच्यानंतर याचे नाकण टाकू त्याच्यानंतर जे थोबरण टाकू. अरे नुसत्या मसाजाच्या गप्पा नका करू ना मसाज पण करा ना. नुसतं उघडा करून ठेवलं मला इथे. आवर काय घाई करतात. वेळ लागेल प्रोसेस येते. एवढा काय आहे तर तुम्हाला सांगतो काय म्हणजे हे लेग पीस आहे ना भाला हे लेग पीस जर मसाज केलं ना अरे कवरा आनंद मिळतो माहिती म्हणजे. ठीक आहे पण मग नंतर मग तुम्ही पोट घ्या आणि दादा मग मी पाठ करतो. काय स्क्रिप्ट स्क्रिप्ट पाठ करायला आम्ही माणसं ठेवतो. आम्ही नुसता कल्ला करतो. तू शांतपणे करू का फालतुगिरी करतात. मसाज करतो ना गरबर किती शांती पाहिजे मला शांती. शांतीवर ना आठवलं तुमची बायको आली आहे का.
का बरं? नाही तुमची बायको आली असते तर हातासरशी तिला पण मसाज केला असता. माझ्या बायकोचा मसाज करतो तू ना हात पाय तोडी तू ना गायमा गुताडी टाकू गुताडी देसू तुले. अरे तुमचा गैरसमज होतोय. याचं कसं काय मसाज करायला ससा आलाय का माणूस आलाय ते कळत नाही. नाही बायको बिकोचं नाव नाही काढायचं. तुमचा गैरसमज होतोय. काय गैरसमज? म्हणजे तुमची बायको आली असेल तर मग माझ्या बायकोला सांगेन तिला मसाज करायला असं. मी एकटा आलोय माझ्या लवकर मसाज करा नाही तर पैसे परत करा. मी काय बोलतो भाला तू आहे ना पाय घे मी हात घेते. चालेल आपण मसाज करूया. મને थोडं तेल दे. घ्या 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 घ्या. हा चोपडा स्वतःला तेल चोपडा मला नका लावू. नाही ते कसं आहे पहिलं आम्ही तेलाचं गुलूज घालतो ना मग तुम्हाला करतो. आता हे गुलूज घातलं ना की तुम्हाला करताय. हा चला करा. हा थोडं तेल देतच थोडं संपवलं. थोडं बस 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 बस. हा. अरे बस करणार आहे. हा, तर आता आम्ही थोडस रिलॅक्स बॉडी एकदम हा, relax, रिलॅक्स relax. ठेवायची. काय झालं दादा? काय झालं दादा? दादा काय झालं? एक 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 मिनिट. अरे काय झालं त्याला? त्याला क्रॅम्प आला. दादाला क्रॅम्प आला माझ्या. थांबा एक मिनिट. भाकरी झाली. एक अरे भाकरी झाली बघा. अन्न सापडत नाही. अरे बच्चा तसं नाही. अरे तो मला चिडवतोय असं वाटतंय रे. नाही त्याचा क्रॅम्प आलाय बोटाला त्याच्या. नाही, ते नाही रे बघ हे आहे ना कुठलं? हा हे जे बोट आहे ना हे थोडस काय चालू आहे? तुम्ही माझा मसाज करताय का एकमेकांचा मसाज करताय रे? करतो. दादाला माझ्या क्रॅम्प आलाय. माझा दादा आहे ना, माझा दादा मसाज मध्ये एकदम वाघ आहे. वाघ एकदा करायला लागलं तर काय तुम्ही तोपर्यंत तुमचा मसाज चालू ठेवा ना. अरे पण मी का करू? मी पैसे दिले ना तुला दलिंदर. माझ्या पैसे परत करा नाही तर मसाज करा. त्याला बघा रे. नीट कर नीट. झाला ना आता कर्म मसाज कर. दादा थोडस तेल देतास. तुझं अर्ध तेल ह्याच्यातच गेलंय. कर कर नाटक कर मला नका लावू. गुलूज आधी लावायला लागतात. बॉडी रिलॅक्स हो हो कशी एकदम रिलॅक्स. एकदम बॉडी रिलॅक्स. परत आला दादा. थांब दादा. परत आला. थांब दादा. अरे दादा नाही ना तसं नाही बच्चा. हे तू नको करू रे. तू नको करू. तू कर रे. बरी जायला. अरे मला बरं करा ना पण. दादा हाताचा मसाज लय झाला. आता आपण पाय घेऊया. पाय घेऊया. पाय सोडा. तू करतो हा. पायाचं हे पाय घे. पाय करायला काय पोज येते न बाय ना काय माहिती. माझ्या मते येऊ नको. नडू नको मला. मी मसाज करतोय. नडू नका. अरे केस कशाला उपटला रे? अरे मी आता इथे मसाज करतोय तर मसाजा बरोबर हे बाकीचे केस आहेत ते बरोबर झोपतायत. हा एकटाच असा नडतोय. मला नाही आवडत. अरे केस तोडून चाललं रे दलिंदर. काय नाही होत. एक सेकंड. असं करू नको. काय टेन्शन
तुम्हाला सांगतो आमच्याकडे एकदा माणूस मसाज करून गेला ना की परत आमच्याकडे येतोच. पण माझी मान दुखते रे. टेन्शन घ्यायचं नाही. वज्रासनात बसा. वज्रासनात असं तिकडे तोंड करून बसा. असं इकडे वज्रासनात बसा. इकडे इकडे असं 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 बसा. बसले हा चला या. चला. अरे माहित आहे रे, पाठ आहे. नुसतं पाठांतराने काय होत नाही. 2-3 पंच पण टाकायला शिक. अरे म्हणताय ही माझी पाठ आहे. नाही माहिती ते काय करतायत, कशाला तोडवताय? हा आमचा घसरगुंडी मसाज आहे. हात न लावता कसं आहे सगळं अंग एकदम ढिले होऊन जातं. दादा ह्याच्यानं काय पॉइंट्स आपण जरा दाबायला पाहिजे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. काय तो ना एकदम जाम स्टीफ झालाय, आपण त्याला असं ढिला करायला पाहिजे. तू नको टेन्शन घेऊ. मी किती दिवस त्याला बघतो, माझ्या हातान कधी येतो. एकदा तरी मला त्याला ढिला करायचं. नाही पुढचा बेकार आहे. पुढचा मसाज एक काम करा, असं पोटावर झोपा. दादा तेल घेतोस थोडं? ते नको ते नको. या मग थोडं म्हणे ते कर रिलॅक्स आहे बॉडी. हा एकच केस एवढा मोठा लांब वाढलाय. थांब उपटून टाक. अरे माईकची वायर येते. आमचे लक्षण नाही म्हणून म्हटलं आवरा मोठं केस आयला तरी कसं. आणि आईला कुठे आणि कुठे चाललंय रिलॅक्स रे, एकदम रिलॅक्स झालं इथे. हा दादा माझा अंग आहे का ताशा आहे रे? नाही ताशा नाही बोललो मी. आता क्या बात है, सुपर हिट, बहारदार, खूप मजा आली. बघा हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई व्हेरी एक्सपोजिव्ह परफॉर्मन्स. क्रेझी काय असतं ह्याची व्याख्या बांधणारे तुम्ही तिघे आहात असं मला वाटतं. श्यामदादा मस्त 2 कारणांसाठी. कारण तुम्ही आज शर्टलेस परफॉर्मन्स द्यायला तयार झालात आणि तो खूप ग्रेसफुली तुम्ही परफॉर्म केला, कुठल्याही कसलेही इनिबिशन न बाळगता. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज खळखळून हसवलं तुम्ही आम्हाला, फार मजा आली. आणि तुम्ही दोघे म्हणजे तुम्हाला काही लिमिटच नाही आहे बाबा. अरुण दादा तुम्ही ते ग्लव्स इतके सुंदर घालत होता, ते म्हणजे ते प्रत्येक वेळेला तुम्ही ग्लव्ह घालताना असं ते कसे घालतात आता हे बघण्यात खूप मजा येत होती. क्रेझी परफॉर्मन्स होता, मस्त. सिद्धू धमाल परफॉर्मन्स होता यार, क्या बात आहे. अरुण सर तुमच्या हाताला क्रॅम्प आल्यानंतर नक्की कुठे क्रॅम्प आला तेच कळत नव्हतं. पण बहारदार, कमाल, आउटस्टँडिंग, आउट ऑफ द बॉक्स, क्या बात आहे, सुपर. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण पुढल्या आठवड्यापासून आपण भेटणार आहोत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे आठवड्यातून 4दा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तुमची टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तलवार.